पाहायला मिळतंय। तिकडे मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 163 मध्ये शिवसेनेच्या शैला लांडे विजयी झालेल्या आहेत। शिंदेंची शिवसेना, शिंदेंच्या शिवसेनेच्या शैला लांडे विजयी पहिलं खातं उघडलंय मुंबईचा हा दुसरा निकाल। शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। 163 वॉर्ड क्रमांक, तिथून शैला लांडे यांचा विजय झालेला आहे। ठाण्यामध्ये शिवसेना सध्या 14 जागांवर आघाडीवर आहे। शिंदेंचा हा बालेकिल्ला, मात्र भाजप देखील 10 जागांवर तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपनं सुद्धा तिथं ताकद लावलेली होती, यावेळेस युती झाली म्हणून, नाहीतर भाजपनं सुद्धा शिंदेंना तिथं धोबीपछाड देण्याची रणनीती आखलेली होती, ताकद लावलेली होती आणि त्या दृष्टीने आता त्या जागा सुद्धा त्यांना मिळताना दिसतात। सांगलीमध्ये भाजपनं आघाडी घेतली, राष्ट्रवादीच्या रेश्मा चौधरी या तिथं विजयी झालेले आहेत, पण भाजप सध्या आघाडीवरती आहे। सांगलीत शिवसेनेचे सागर वानखेडे हे सध्या तिथे विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या रेश्मा चौधरी या देखील विजयी झाल्या असल्याचं कळतंय। ब्रेकिंग न्यूजचा अक्षरशः पाऊस पडतोय। तुम्हाला ही प्रत्येक क्षण हे आकड्यांवरती नजर फिरवताना सुद्धा असं झालं असेल की कसे आकडे क्षणाक्षणाला बदलतायत, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जनतेनं अतिशय विचारपूर्वक तिथं मतदान केलेलं आहे आणि हे राजकीय पक्ष ट्रक घेऊन येतात। आपण बघूयात त्यांना किती जागा मिळाल्यात। भाजप 52 जागा, मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना 44 जागांवरती आघाडीवर आहे आणि शिंदेची शिवसेना 26। आणि ठाकरे ज्या प्रकारे संपले अशा प्रकारची जी चर्चा सगळी रंगवली जात होती, पण ठाकरेंनी मुंबईमधलं मैदान जे आहे ते अजूनही आपल्या पासून पूर्णपणे सुटलेलं नाहीये हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। 2 ठाकरे एकत्र आले, राज ठाकरेंना त्याचा फायदा झाला, 8 जागांवरती ते आघाडीवरती आहेत, पण राज ठाकरे किती जागा जिंकून येतात हे पाहणं महत्वाचं आहे, कारण सत्ता अजून बहुत दूर आहे दोघांसाठी। असं नाहीये क्लीन स्वीप नाहीये, कालपर्यंत जे 150 पर्यंत आकडे दाखवले जात होते तसं होत नाहीये। एक्झिट पोलला काहीसा ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक्झिट पोल मध्ये सांगितलं जात होतं लाट आहे, पण तसं नाहीये, लाट नाहीये। ठाकरेंनी हा रथ रोखण्याचा कसोशीने प्रयत्न केला। मुंबईचा तिसरा विजय, मुंबईमध्ये भाजपच्या रेखा यादव विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या उमेदवार रेखा यादव यांचा विजय झालेला आहे। मुंबईमध्ये अटीतटीची लढत इथे झाली, आघाडी पिछाडी सुरू आहे आणि आता मुंबईमध्ये भाजपच्या रेखा यादव यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे। त्यांचा विजय झालाय, भाजपचा पहिला उमेदवार विजयी झालेला आहे। आणि आता हे आकडे खरे तर वेळोवेळी बदलत राहत आहेत, आपण ते पाहतोय, मात्र कन्फ्युजन नको, अचूक निकाल फक्त आणि फक्त न्यूज 18 मराठीवर। तिकडे रावसाहेब दानवे यांचे बंधू सध्या विजयी झाले असल्याचं कळतंय। जालन्यामध्ये भाजपचे भास्कर दानवे यांचा विजय झालेला आहे। रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, कैलास गोरंट्याल आहेत तिथं, भाजपला काही करून तिथली महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे। अर्जुन खोतकरांनी ती वाट अडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला होता, पण स्वबळावर दोघेही लढलेले होते। बघूया कुणाला किती जनमत मिळतं। केडीएमसीत मनसेचा उमेदवार विजयी झालेला आहे। मनसेसाठी निश्चितपणे ही एक आनंदाची बातमी आहे की त्यांचा पहिला उमेदवार प्रल्हाद म्हात्रे प्रभाग 21 मधून विजयी झालेले आहेत। केडीएमसीची जनता कुठेतरी नाराज होती। 20 जण बिनविरोध निवडून आले होते आणि त्याचंच रूपांतर त्यांनी मतदानातून दाखवलं। खरं तर जी नाराजी होती ती मतदानातून व्यक्त केली, मतदानाचा टक्का वाढला होता। राज ठाकरेंवरचं प्रेम आजही कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांमध्ये आहे हे यातून दिसतं। मनसे अतिशय वाईट अशा राजकीय काळातून जात असताना सुद्धा जनतेनं त्यांच्यावरती दाखवलेला हा विश्वास, त्यांचा पहिला नगरसेवक तिथं निवडून आलेला आहे। बरं, आता कोण किती जागांवर आघाडीवर आहे आपण ते पाहतोय। शिंदेची शिवसेना सध्या 25 जागांवर आघाडीवर आहे। अजित पवार सध्या एका जागेवर आघाडीवर आहेत, तर तिकडे शिवसेना उबाठा 45 जागांवर आघाडी घेतलेली आहे मुंबईमध्ये। राज ठाकरेंचं इंजिन देखील मागे नाहीये, 8 जागांवर सध्या त्यांनी मुसंडी मारलेली आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा फक्त एका जागेवर आघाडीवर मुंबईमध्ये सध्या आहे। आपल्याला हे सुद्धा बघावं लागेल, काँग्रेस आणि वंचित